गणू कसाई आणि भगवान शाळीग्राम दीर्घ प्रेरणादायी कथा। जय श्री विष्णू। आजची कथा आहे, भक्ती मनात असेल तर देव कुठेही वास करतो। एका गावात गणू नावाचा अत्यंत साधा, गरीब पण मनाने अत्यंत पवित्र असा मनुष्य राहत होता। त्याचा संसार मोठा होता, आईवडील, पत्नी आणि 2 लहान मुलं। दिवसात दिवस काम करूनही पोटभर जेवण मिळणे कठीणच होत असे। गणूचे काम होते मांस विकणे। लोकांच्या नजरेला हे काम गंध आणि घाण असले तरी गणू रोज काम करताना श्रीराम, गोविंदा, विष्णू हरी असं नामस्मरण करतच असायचा। त्याच्या हृदयात इतकी शुद्ध भक्ती होती की त्याच्या दुकानात पाऊल टाकलं तरी भक्तीचा सुगंध जाणवायचा। एक दिवस भाग्य उजडलेलं। एकदा बाजारात जाताना रस्त्याच्या कडेला गणूला एक चमकदार, सुंदर, अगदी गुळगुळीत काळा दगड दिसला। गणू म्हणाला, काय सुंदर दिसतोय, कदाचित एखाद्या देवस्थानातला असेल, चला साठवून ठेवू। तो दगड त्याने दुकानात नेऊन ठेवला आणि अचानक त्याला कळलं की हा दगड वजन मोजताना अतिशय अचूक मोजतो। ज्याचं वजन 1 किलो त्यालाच 1 किलो दाखवतो, कधी कमी कधी जास्त नाही। हळूहळू गावात बातमी पसरली की गणूकडे एक जादूचा दगड आहे। गावातील साधू लोक जागा होतो। गावात एक साधू राहत असे जो लोकांना चांगलं शिकवत होता, पण आतून त्याच्या मनात थोडासा लोभ होता। त्यानेही हे ऐकले। एक दिवस तो तडक गणूकडे आला आणि म्हणाला, गणू, तुझ्याकडे जादूचा दगड आहे म्हणे, दाखव मला। गणू साधा भोळा, तो पटकन धावत जाऊन दगड घेऊन आला। साधू दगड हातात घेतो, थोडं निरीक्षण करतो आणि एकदम आश्चर्याने ओरडतो, अरे अज्ञानी मनुष्या, हा दगड नाही, हा तर भगवान विष्णूंचा शालिग्राम आहे। तू या पवित्र शालिग्रामचा वापर मांस वजनासाठी करतोस? किती घोर पाप करतोयस तू। गणू एकदम घाबरतो, त्याच्या चेहऱ्यावर अपराधीभाव उमटतो, त्याचे डोळे भरून येतात। तो पायाला होऊन म्हणतो, गुरुदेव, मला खरंच माहीत नव्हतं, मी अज्ञानाने पाप केलं, कृपा करून मला माफ करा। तुम्हीच हा शालिग्राम सांभाळा, मी त्याला योग्य नाही। साधूच्या मनात लोभ वाढतो, तो शालिग्राम स्वतःजवळ ठेवतो आणि म्हणतो, मी त्याची योग्य पूजा करतो, तू दूर राहा। त्या रात्री देवाचे आगमन। त्या रात्री साधू शालिग्रामाजवळ पूजा करून झोपला होता, पण मध्यरात्री त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसतो। स्वप्नात भगवान विष्णू प्रकट होतात। ते म्हणतात, साधू, तू मोठा अपराध केला आहेस। गणू माझा सर्वात प्रिय भक्त आहे। तो मांस विकतो हे खरे, पण त्याचे मन स्वच्छ, निर्मळ आणि भक्तीने भरलेले आहे। तू मला माझ्या भक्तापासून दूर केलेस, हे तुझे पाप आहे। साधू घामाघूम होऊन जागा होतो, त्याची अवस्था खराब होते। त्याला समजतं, देवाने गणूला स्वतःपेक्षा जास्त महत्त्व दिलं। पहाटेचा क्षण, सत्याचा स्वीकार। पहाटेच साधू गणूकडे धावत येतो। गणू मांस चिरत बसलेला असतो। साधू त्याच्या पायावर पडतो, गणू, मला माफ कर, मीच पाप केलं। भगवान विष्णू तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहेत, तू त्यांचा खरा भक्त आहेस। गणू घाबरून म्हणतो, गुरुदेव, मला घाबरवू नका, मी काय चूक केली? साधू त्याला संपूर्ण स्वप्न सांगतो। गणूचे डोळे भरून वाहू लागतात। तो म्हणतो, देवा, मी अशुद्ध हातांनी मांस विकतो, पण तू माझ्या मनातील भक्तीकडे पाहिलंस, ही तर तुझीच कृपा। साधू शालिग्राम त्याच्या हातात ठेवतो आणि म्हणतो, हा शालिग्राम तुझ्याकडेच योग्य आहे, कारण देव तिथेच राहतो जिथे मन स्वच्छ असतं। गणू हात जोडून शालिग्राम आपल्या कपाळावर ठेवतो। त्याच क्षणी त्याच्या जीवनात आनंद आणि शांतता ओसंडून वाहू लागते। कथेचा संदेश, व्यवसाय कधीच पाप नाही, पाप मनात असतो की नाही ते महत्त्वाचं। देवाला जात पात, काम, घाण